नमस्कार, कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला, आज चणे जे आहेत ना रात्री भिजायला ठेवले होते, चण्याचे आपण मस्तपैकी पेटीज बनवूया। चणे रात्री भिजायला टाकले होते, मस्तपैकी सकाळी काढले। आता 4 बटाटे घेतले, चण्यामध्ये टाकून मीठ टाकून थोडेसे आपल्याला बॉईल करून घ्यायचे। बॉईल म्हणजे चांगले शिजून घ्यायचे आहेत। थोडीशी हळद टाकायची आहे, पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी पण नाही टाकायचं आहे, आपल्याला नंतर ते पाणी काढून घ्यावं लागणार आहे। चला, आता 3-4 शिट्ट्या लावून मऊ चणे आपल्याला शिजून घ्यायचे। चणे मऊच पाहिजेत, कडक नाही पाहिजेत, नंतर आपल्याला बारीक करायला जमणार नाही। आता मिरच्या घेतल्या 4-5, अद्रक लसूण घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे, चेचून घ्यायचं आहे, आपल्याला खलबत्तीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। झालं बारीक, जिरं टाकायचं राहिलं होतं, जिरं टाकून आणि मस्त बारीक करून घ्यायचं आहे। अद्रक लसूण मिरची कोथिंबीर सगळं टाकून चणे पण आपले झालेले आहेत, पाणी नितरायला ठेवून द्यायचं, पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे चण्याचं आणि बटाटे ते पण सोलून घ्यायचे आहेत। हे बघा, एकदम मऊ अशी व्हायला पाहिजे। चला, आता गरम गरम आहे तोपर्यंत याला का नाही बटाट्याचं ते जे आहे बारीक करायचं मिक्सर, त्याच्याने आपल्याला बारीक करून घ्यायचे। गरम गरम असलं का तेव्हाच ते बारीक होतील। याच्या मिक्सरने आपल्याला करायचं नाही, आपल्याला असं भरभरीतच राहायला पाहिजे। सगळं झालेत बघा बारीक करून चणे, हे बघा असे पाहिजेत पेटीस बनवण्यासाठी। झाले सगळे व्यवस्थित बारीक करून आणि जे बटाटे सोलून ठेवलेले आहेत ते टाकून द्यायचे। 4चे 4 बटाटे कुस करून बारीक करून, आणि जे हिरवं वाटण आहे ते पण पूर्ण टाकून द्यायचं आहे खलबत्तीतलं। आता कांदा टाकायचा आहे, कांदा पण जरा जास्तीच घ्यायचा आहे, मोठे मोठे 2 कांदे आहेत। आणि पनीर आहे ते पनीर किसून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बारीक चाळणीवर। हे बघा, एक पनीर अख्खं घेतलं आहे, 200 ग्रामचं आहे ते। आणि आता चवीसाठी का नाही धनिया पावडर, हळद, ती लाल तिखट, हे काळं तिखट टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्याने खूपच चव चांगली येते त्याच्यासाठी। हे बघा, 1 चमचा भरून चाट मसाला घेतला आहे। हिंग टाकायचं आहे थोडासा, चिमूटभर कोथिंबीर टाकायची बारीक कापून, आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी बिलकुल नाही टाकायचं, तेवढ्यामध्येच होऊन जातं आहे। कांद्याला पाणी सुटतं आहे, बटाटे पण आहे त्याच्यात, म्हणजे पाण्याची गरज नाही लागत। आता वरनं 1 पळी तेल आहे, तेल पण टाकून द्यायचं आहे आणि छान मस्त कालवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही थोडंसं चेक करून बघू शकता मीठ बरोबर झालं आहे की नाही, कमी असलं तर टाकू शकतात। आता हे लाल तिखट टाकायचं आहे, मसाले थोडे कमी पडलेत म्हणून पुन्हा टाकायचं आहे। गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा धनिया पावडर आणि लाल तिखट टाकलं, पुन्हा मीठ कमी पडलं म्हणून पुन्हा टाकलं। आता हे मस्तपैकी लिंबू टाकायला विसरू नका, लिंबूने खूपच मस्त चटपटीत होते, आंबट आंबट। चला, आता लिंबू टाकलं आहे अर्धा। आता पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, छान ओलावा आलेला आहे। आता कस्तुरी मेथी टाकायची, कस्तुरी मेथी पण राहिली होती, तिला बारीक करून टाकून द्यायचं कस्तुरी मेथीला। कस्तुरी मेथी टाकून कालवून घेतलं। आता याला तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे तसा द्या, गोल बनवायचा आहे, लांब बनवायचा आहे, रोलसारखं बनवा तरी चालतं आहे। मी असं कटलेसारखं, अंड्यासारखं, सिलेंडरसारखं शेप देत आहे बघा, काही गोल देत आहे, थोडेसे गोल आणि थोडेसे लांबसर असं। हे बघा, खूपच मस्त झाले आहेत बघा। आणि याला आपण तवा ठेवून, पॅन ठेवून, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून, आपल्याला तेल जास्ती टाकायचं नाही, तेल जास्ती टाकलं की नाही सगळं वितळून जाईल, म्हणजे मसाले ते थोडंसं तेलमध्ये हलक्या नाही तेल टाकलं, नुसतं तव्यावर फ्राय करून घेतलं तरी चालतं आहे। हे चला, अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे। त्याच्यात सगळं उकडलेलं आहे, जास्ती भाजत नाही बसायचं आहे, थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे। चला बघा, झाले तयार आपले पेटीस चण्याचे, खूपच छान झाले। वरनं पाऊस पडत असला तर असं चटपटीत खूपच मस्त वाटते बघा चायसोबत। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असला तर कमेंटमध्ये सांगा। चटणी राहिली, आता चटणी घ्यायची आहे ओल्या खोबऱ्याची, याच्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी छान लागते। तर दही टाकले अर्धी वाटी, खोबरे घेतले, मिरची कोथिंबीर घेतली, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि चटणी बनवून घेतली आहे। चला, आता तुम्ही पण बनवा,
मस्तपैकी पावसाचे एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.